नमस्कार. आपण सगळ्यांनीच लहानपणी थोडी तरी माती खाल्ली आहे. पण माझी आई बोलते, मी इतकी खाल्लेली की तिथे खड्डा पडलेला. थोडं विचित्र आहे ना? पण तुम्हाला माहिती आहे, आपल्या श्रीकृष्णाने जेव्हा माती खाल्लेली, तेव्हा यशोदा मैयाला त्यांच्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड दिसलेलं. तर एक दिवस लहानपणी श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत आणि बलराम भाऊसोबत खेळत होते आणि खेळता खेळता त्यांनी थोडीशी माती खाल्ली. हे सगळं जाऊन त्यांचे मित्र यशोदा मैयाला सांगतात की कानाने माती खाल्ली आहे. तेव्हा यशोदा ओरडून बोलते, काय रे नटखट, तू लपून माती खाल्ली आहेस? हे सगळे सखा तुझे काय बोलतात आहे? तेव्हा श्रीकृष्ण बोलतात, मैया मैंने मिट्टी नाही खाई, म्हणजे मी माती नाही खाल्ली. जर तुला त्यांची गोष्ट खरी वाटते तर तू माझं मुख बघ. आणि यशोदाने जेव्हा त्यांच्या मुखात बघितलं, अनंत सूर्यमंडळ, तारे, ग्रह, पृथ्वी, आकाश, संपूर्ण गोकुळ, त्याच्यासोबत यशोदाने स्वतःलाही त्यांच्या मुखात पाहिलं. तिने स्वतःसोबत अनंत ब्रह्मांड बघितलं. या कथेतून श्रीकृष्ण आपल्याला हे सांगतात, आपण जे बाहेर बघतोय ते सर्व आपल्या आतमध्ये आहे आणि ज्यांना आपण बाहेर शोधतोय ते या अनंत ब्रह्मांडमध्ये आहेत. तेच परब्रह्म आहेत. म्हणून बोलतात यत पिंडे तत ब्रह्मांडे. तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. राधे राधे.